बालकुमार वाचक कट्ट्याचं या ठिकाणी उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. शब्द म्हणजे ज्ञान, विद्येचं महत्व जाणून यांचा हा जिल्हा. महाराष्ट्र कवी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो तो कवी यशवंत. मध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करूया. आपली भारतीय परंपरा औक्षण करून मान्यवरांचं आगमन होत आहे. इतिहासाला दिलासा देणारे भारताचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची ही भूमी, अशी ही साताऱ्याची भूमी, शूरवीर नवरत्नांची खाण अशा या साताऱ्याच्या भूमीमध्ये साजरा होत आहे. हा सोहळा जागतिक वारसा स्थान मिळालेले कास पुष्पपटार फुलोत्सव जरी संपला असला तरी नवीन रोपाने बहरलेली ही भूमी आज कवितेच्या रसामध्ये न्हावून निघणार आहे. या काव्य संमेलनासाठी उपस्थित सर्व बालकवींचे मी हार्दिक स्वागत करतो. सातारा जामली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, आझाद शत्रू निर्गमी व्यक्तिमत्व, आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, आपलं हार्दिक स्वागत. स्वागताध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे, त्याबद्दल आम्हास सार्थ अभिमान आहे. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. मनाच्या गाभाऱ्यात पेटवूया आत्मज्ञानाचा दिवा, उजळू द्या अंतरंगात वेदना शमविणाऱ्या संवेदना. संवेदनातूनच जन्म होतो कथा, कविता आणि कादंबऱ्याचा. यासाठी हे मुक्त व्यासपीठ बालकुमार वाचकांसाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनात सगळीकडे पसरावी नव्या उद्याची नवी आस, परस्पर सहकार्य आणि परस्परांची साथ. स्वागताध्यक्ष आदरणीय माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज तथा आपल्या सर्वांचे लाडके बाबा, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. भाऊसाहेब महाराजांचा अजिंक्य वारसा चालवणारे सहकारातील मानबिंदू आपले आदरणीय बाबा यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. यानंतर आपल्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वासजी पाटील साहेब यांचं स्वागत बाबांच्या हस्ते होत आहे. त्यांचा स्केच त्यांना भेट देण्यात येणार आहे. सातारच्या भूमीतील हा वारसा त्यांच्याकडे अखंड राहावा यासाठी एक प्रसिद्ध कवी, मराठी लेखक, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असणारे आपले संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वासजी पाटील साहेब साताऱ्याच्या या भूमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते. माननीय मिलिंदजी जोशी साहेब, अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य महामंडळ, यांचंही या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी साहेबांना करते. प्रचंड जनसंपर्क आणि अफट व्यासन आणि लेखन असणारे आपण, वक्तृत्व कुशल, प्रशासन आणि सकारात्मक साहित्य करण्यामुळे आपण सुप्रसिद्ध आहात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यानंतर आदरणीय सुनीता राजे म्हणजे आमच्या माई यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून नवकवींना प्रकाशझोतात आणणाऱ्या आमच्या लाडक्या माई सुनीता राजे माई, आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून हे संमेलन साताऱ्याच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे, असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि लाडके आदरणीय विनोदजी कुलकर्णी साहेब, आपलंही या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी साहेबांना करते. पत्रकारितेतील संघर्षाबरोबरच साहित्यिक कार्यकर्ता म्हणून विविध आंदोलने आणि उपक्रमांच्या माध्यमातून आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अखंड प्रयत्न केला. जोरदार टाळ्या आपल्या कुलकर्णी सरांसाठी, ज्यांच्यामुळे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यामध्ये आमच्या सर्वांचे लाडके बाबा यांचा सत्कार करण्याची विनंती मी साहेबांना करते. माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, सर्वसामान्यांच्या हाकेला
धावून जाणारे हे व्यक्तिमत्व, असामान्य नेतृत्व आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात चौफेर मुसाफिरी करणारे आपले सर्वांचे लाडके बाबा, सहकारातील मानबिंदू आणि विकासाचा झंझावर असणारे आपले बाबा स्वागताध्यक्ष संमेलनाचे आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्या बालकांनी वाजवायच्या आहेत, कारण आपल्या सोहळ्याचं उद्घाटन पहिलं झालेलं आहे. बालवाचकातून या साहित्याची भूमी संपन्न व्हावी, यासाठी बालकांना प्रेरणा देण्यासाठी हा सोहळा. भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून 4 जानेवारीपर्यंत साताऱ्यामध्ये होत आहे. आज प्रथम बालक कट्ट्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि या कट्ट्याच्या उद्घाटनाची जी अभिनव कल्पना सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी राबवलेली होती, त्याबद्दल त्यांचं टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपण तर अभिनंदन केलं पाहिजे. आज वर्गामध्ये असणारी मुलं आणि बागेमध्ये असणारी फुलं हीच केवळ आशेचा किरण आहेत. आपण त्यांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या मुलांना साहित्याशी जोडण्यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजे. मोबाईलच्या दुनियेमध्ये आज आपण सगळे वावरतो आहोत, पण तो प्रभाव कमी करायचा असेल तर मुलांना जिवंत अनुभव दिले पाहिजे. चित्रामधली फुले पाहुनी गंध फुलांचा कळतो कधी, कंदिलाचे चित्र लावून उजेड त्यांचा पडतो कधी. नुसते बनून किडे पुस्तकी पंडित तुम्ही बनू नका, गांत्यामधल्या नवचिमण्यांनो मुक्त उडारे मुक्त फिरा. तर या चिमण्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचं काम पुस्तकं करतील आणि या बालवाचक कट्ट्यातून उद्याचे अनेक प्रतिभावंत घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कायम राहावी यासाठी आपण आम्हाला आपली स्वाक्षरी द्यावी अशी विनंती करते. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. साहित्याचा हा सोहळा तव पावलांनी धन्य झाला, साहित्याचा हा सोहळा तव पावलांनी धन्य झाला. या साहित्य नगरीमध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आदरणीय विश्वासजी पाटील साहेब, अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन, तसेच माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज तथा आमचे सर्वांचे लाडके बाबाराजे, प्राध्यापक मिलिंद जोशी साहेब, त्याचबरोबर सुनीता राजे माई, आपण सर्वजण वेळात वेळ काढून आमच्या दालनाचं प्रथमतः उद्घाटन केलं. त्याबद्दल पंचायत समिती सातारा शिक्षण विभाग याच्या वतीने व सातारा तालुक्याच्या वतीने मी सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देते. आणि बालकांच्यातली ही चेतना आपण अशीच जागृत ठेवाल या सर्वांना शुभेच्छा देते. बऱ्याच वेळामध्ये मान्यवर दुसऱ्या दालनामध्ये गेल्यानंतर त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांनी बाहेर जाऊन दुसऱ्या दालनातील आगमनानंतर या ठिकाणी लगेच आपण हा बालवाचक कट्टा आहे त्याच्यातील स्वरचित कविता हा विभाग सुरू करत आहोत. खाली बस बाबा चेहरा दिसत पाटील साहेब, त्याचप्रमाणे महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी साहेब, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे महाराज साहेब, संमेलनाचे कार्याध्यक्ष सन्माननीय विनोदजी कुलकर्णी साहेब, सभापती जोशी साहेब, आपण या ठिकाणी पुढे यावयाची विनंती उद्घाटनासाठी. सन्माननीय राजेश जोशी, आपण पुढे यावयाची विनंती आहे. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतं.
स्वागताध्यक्ष नामदार मुख्यमंत्री डॉक्टर शिवेंद्र सिंहराज भोसले, प्राध्यापक वीरेंद्र जोशी, कार्याध्यक्ष चालू आहे ना आता? या सर्व मान्यवरांचे सर्व कवी मंडळी आणि त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या स्नेहीजनांना प्राध्यापक मिलिंद जोशी साहेब, विनोदजी कुलकर्णी या मान्यवरांचा शुभागमन झालेला आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय विश्वासजी पाटील, स्वागताध्यक्ष आदरणीय नामदार संघ छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज आणि सर्व मान्यवरांचं स्वागत. यावेळेला आल्या आणि त्यातून बृहन महाराष्ट्रातून साधारणतः 140 कविता आल्या आणि एक कविता जपान आणि अबुधाबीवरून आलेली आहे. तर या सर्वांच्या ह्याच्यातून निवड समिती जी नेमली होती त्या निवड समितीने 450 मध्ये 20 याप्रमाणे 22 सत्र होणार आहे आणि यामध्ये 450 कवी आपली कविता सादर करणार आहे. तर अशा प्रकारचा हा कविकट्ट्यामध्ये आज सर्वजण इथे आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी मला सन्मान बोलवल्याबद्दल आयोजकांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर 30 वर्षी जे दिग्गज आमच्याबरोबर बसलेले आहेत त्या सर्वांना अभिवादन करून 2च शब्द बोलतो, जास्त वेळ नाही घेणार याच्यामध्ये. परंतु आजच्या दिवशी जेव्हा कविता बोलण्यासाठी ऐकण्यासाठी इतकी गर्दी इथे दिसते ते बघून मला फारच आनंद होत आहे. माझं स्वतःचं शालेय शिक्षण हे मराठी माध्यमात झालेलं असल्यामुळे मराठी कविता म्हणजे आपली बालगीत, अभंग किंवा प्रेम कविता, निसर्ग कवितापासून विडंबन, केशवचूर वगैरे या सर्वांच्या बद्दल परिचय मला लहान वयातच आला होता. त्या काळी त्यांच्या कविता आणि त्यांचे जे शब्द होते त्यांचे अर्थ हे तितके मला समजले होते की नाही असं वाटत होतं. परंतु जेव्हा पुढे जाऊन तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यानंतर जेव्हा आपण नेतृत्व 1-2 गोष्टी ज्या मला नेहमी आकर्षित करतात त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राप्तकाल हा विशाल सुंदर सुंदर लेणी त्यात होता, निजनामे त्यावर नव्हता, विजता वाढवता मेधा, विक्रम काही चालवता आहे. आपली अंतर्गत प्रामाणिकपणा आहे, संघर्ष करण्याची वृत्ती आहे, समतेचा आपल्या मनामधला एक ध्वज आहे. या सगळ्यांनाच आपण देव मानतो. या देवाच्या बरोबर उभं राहूया, या लोकांना आपल्या बरोबर उभं राहूया आणि सर्वजण मिळून येणाऱ्या जोशी हे साताराचे प्रतिनिधी उद्योजक आहेत. त्यांचे वडील PM जोशींचे माझे खूप चांगले बँकिंग क्षेत्रामुळे संबंध होते. आणि ज्यावेळेस कविकट्ट्याच्या उद्घाटनाचा निरोप मी त्यांना दिला त्यावेळेस ते असं म्हणाले की मला काही कवितेतलं काही कळत नाही, कविता येत नाही. पण उद्योजकांची खासियतच असते आपल्याला काही तरी दुसऱ्याला दाखवायचं, पण आम्ही ते काढून घेतो. त्यांच्या पत्नी इथं उपस्थित आहेत, क्षमा जोशी, त्याही स्वागत समिती सदस्य आहेत. आणि भालचंद्र जोशी आणि दुसरे संदीप श्याम इथं उद्योजक आहेत. या दोघांनी साहित्य संमेलन करण्यासाठी खूप मदत केलेली आहे. त्यामुळं ह्या उद्योजकांच्या पाठिंब्याने हळूहळू संमेलन हे लोक पाठिंब्याचं संमेलन होत चाललेलं आहे. आणि मी यांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यासारखे उद्योजक असल्यामुळे मराठीला काही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. या दोघांसाठी सगळ्या सभागृहांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. संमेलन करू शकतो म्हणून मी मनापासून यांचे आभार मानतो आणि हा कविकट्ट्याचा कार्यक्रम संपला असं जाहीर. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे
उपक्रम जे आहेत जे चालू करण्यात आलेले त्यातलाच हा उपक्रम म्हणजे प्रकाशन कट्टा. आणि आम्हा सर्वांना विशेषतः विनोद कुलकर्णी, नामदार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि विश्वास पाटील, सर्वजण, मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार यांना सर्वांना आनंद वाटतो की आम्ही एक ध्येय ठेवलं होतं 99 पुस्तकं तरी या कट्ट्यावर प्रकाशित व्हावीत. पण आतापर्यंत सागर असतील, कुरुंदकर असतील, सिद्धार्थ निकाळजे असतील, संजय दुधाणे असतील, अशी प्रसिद्ध लोकांची सुद्धा पुस्तकं या कट्ट्यावर प्रकाशित होत आहेत. त्यामुळं नामदार श्रीराजे भोसलेंना सांगू इच्छितो की जसं भाऊसाहेब महाराजांच्या कालावधीमध्ये बाल मेळावा चालू झाला, तसाच हा एक प्रकाशनाचा कट्टा कधी चालू झाला तर 99 संमेलनात चालू झाला आणि तो गाजत राहणार आहे. अतिशय बिझी वेळ आहे, पण सर्वात आनंदाची बाब म्हणजे नरहर कुरुंदकर, ज्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला वैचारिक दिशा देण्याचं काम केलं. त्यांचे सुपुत्र या प्रकाशनासाठी खास उपस्थित आहेत. त्यानंतर संदीप वागचोरे यांचं शिक्षणाचे पसायदार संदीप वागचोरे, प्लीज प्लीज संदीप वागचोरे. पाचच आहेत. त्यानंतर चंद्रलेखा बेलसरे राखणदार, प्लीज कम, लवकर या. चंद्रलेखा बेलसरे लवकर पाहिजे. समोर बघा. 5 पुस्तके मला सांगायला अतिशय आनंद होतो की ब्रेल लिपीतली आहे. आणि साधारण आमच्या माहितीनुसार आणि आठवणीनुसार साहित्य संमेलनात ब्रेल लिपीची पुस्तकं पहिल्यांदाच प्रकाशित होत आहेत. तर त्याबद्दल मी चपराचे श्री घनश्याम पाटील यांचं अभिनंदन करतो. सत्यविद्यामणी चक्र आणि इतर नाट्य 5 पुस्तकं ब्रेल लिपीमध्ये आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्या आपल्या बांधवांना ही पुस्तकं वाचता येतील. आणि संग्राम निकाळजे लोकल टू ग्लोबल आलेले असतील तर त्यांनी पटकन संग्राम निकाळजे व्यासपीठावर यावं. संग्राम निकाळजे, संग्राम निकाळजे लोकल टू ग्लोबल या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. मान्यवरांच्या हस्ते असं मी जाहीर करतो. आणि आता फक्त एकच ब्रेल लिपीतलं पुस्तक प्रकाशित झालं असं मी जाहीर करतो. आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं. जोशी सर कुठं आहे? तुम्ही मंत्री महोदय आले, जरा साईड लावा. सर सर अरे हॅलो हॅलो जरा बाजूला. चला चला तुम्ही
तेच म्हणलं भरपूर कवी केली शिक्षण शोकाने सुनीताराजे व्हायचं का त्या सुनीताराजे अर्ध्या इकडे सुनीताराजे हे बघा इकडे डायरेक्ट वर टाका वर टाका बरोबर पाटील पाटील साहेब पलटणला घ्या पलटणला घ्या म्हणजे काय महाराज कोण राहिला एक हार द्या एक हार द्या मंड्यावरून लाल काय घ्या लवकर लवकर घ्या चला आता ग्रंथदिंडीला जायचं थांबा एक कलेक्टर साहेबांचं आमची कलेक्टर साहेबांना विनोद सर जरा एक मिनिट सर ओके सर सर इकडे ओके सर प्रतापसिंग हायस्कूल जे आहे ना जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण झालं पाटेश्वर म्हणून मंदिर आहे जवळ आहे पश्चिमेला शेकडो पिंडी आहेत पिंडीवर पिंडी डोंगरात पिंडीवर पिंड आहे मोठी आहे तशी डोंगरात वेगवेगळ्या सगळीकडे ते वर फाटा रोड शंकराच्या पिंडीत प्रतापगडाच्या पायथ्याला पार नदीच्या पार गावाच्या हा मिळवणीचा घाट जो नाना पडलेलं गाव आहे पण गेलेलं पडले माऊली हा माऊली आपण माऊलीला नाना राजाची समाधी महाराजांची समाधी आणि सैफ चालेल गाड्या बिड्या तिकडे जाऊन किंवा लोकांनी दर्शनाला अलीगडची माऊली आणि हे अलीगडचं काशी विश्वेश्वराचं आपण जे प्लॅन करायचे हे अशा त्या पुलांना जोडायचं ऋषिकेश सारखं गाड्या बिड्या नाही बरोबर